x ची व्हॅल्यू काढणे एवढी सोपी आहे का? चला तर मग 2 मिनिटात समजून घेऊया x ची व्हॅल्यू काढायची कशी. x ची व्हॅल्यू काढताना घाबरता का? तर जी काही x ची व्हॅल्यू आहे ती सोप्या पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबल हा 8th स्टँडर्ड मॅथचा 12वा चॅप्टर जो आहे ते सॉल्व्ह करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने x ची व्हॅल्यू काढता येणार आहे. x ज्या गोष्टीमध्ये येणार आहे ती गोष्ट म्हणजे इक्वेशन. इक्वेशन म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू काढणार आहोत ते अगदी सोप्या पद्धतीने या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग कोणताही गोष्टी न करता मी अनामिका कुरुडे तुमचं पुन्हा एकदा शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये स्वागत करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सोप्या पद्धतीने इक्वेशन्स जे की आपण वन व्हेरिएबलचे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत ते इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते अगदी शॉर्टकट मध्ये आणि 3 स्टेप मध्ये एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर कोणत्याही पद्धतीने आपण उशीर न करता या धड्याला सुरुवात करायची आहे. चला तर मग 8वीचा आपला जो काही इक्वेशन्स ऑफ व्हेरिएबल्स आहे तो चॅप्टर पाहायचा आहे. याच्यामध्ये इक्वेशन म्हणजे काय सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इक्वेशन लक्षात घेण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. आधी तुम्हाला ते इक्वेशन आणि एक्सप्रेशन यातला फरक पाहायचा आहे. एक्सप्रेशन म्हणजे नेमकं काय आणि इक्वेशन म्हणजे नेमकं काय ते आता आपल्याला बघायचं आहे. चला मग मी सुरुवात करते. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगते की जे काही मी बोर्डवर लिहिलेलं आहे 2x + 5 हे जे काही व्हॅल्यू आहे किंवा हे मी जे काही तुमच्या समोर लिहिलेलं आहे तर याला काय म्हणतात? याला म्हणतात एक्सप्रेशन. तर आपल्याला तेच बघायचं आहे एक्सप्रेशन आणि इक्वेशन. एक्सप्रेशन आणि मी परत एक व्हॅल्यू एक गोष्ट पूर्ण बोर्डवर लिहिणार आहे बघा 2x + 5 = 10. म्हणजेच काय तर जे काही मी खाली लिहिलेलं आहे आणि जे काही मी वर लिहिलेलं आहे याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. काय फरक आहे तर वरच्या व्हॅल्यू मध्ये फक्त मी 2x + 5 लिहिलेलं आहे त्याला आपण एक्सप्रेशन म्हणतो आणि तीच जी काही मी 2x + 5 आहे त्याला इक्वल टू चं साइन आणि समथिंग म्हणजे 10 हे तुमच्या दुसऱ्या साइडला लिहिले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 साइड मिळालेले आहेत LHS आणि RHS. या दोन गोष्टी जेव्हा आपण इक्वल टू च्या साइननी काय करतो इक्वल टू च्या साइननी जोडतो किंवा जॉईन करतो या पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत 2 साइड तयार झाल्या त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल आहे एक इक्वल टू चं साइन आहे आणि त्या दोन्ही या सगळ्या गोष्टीमुळे या ऑपरेशन्समुळे आपल्याला LHS आणि RHS या 2 गोष्टी मिळालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीला एकत्रितपणे आपण इक्वेशन म्हणतो. हे आपल्याला गेल्या वर्षी शिकवण्यात आलेलं आहे पण तुम्हाला किती लक्षात आहे हे मला माहित नसल्यामुळे एक टीप म्हणजेच मी बेसिक पासून तुम्हाला सांगत आहे. तर ह्या 2 गोष्टींमध्ये आपल्याला इक्वल टू चं साइन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ज्या संख्यामध्ये म्हणजे ज्या गोष्टीमध्ये ज्या अशा ऑपरेशन मध्ये तुम्हाला इक्वल टू चं साइन दिलेलं नसतं ते तुमचं एक्सप्रेशन होतं आणि जे तुम्हाला इक्वल टू चं साइन देऊन 2 वेगवेगळ्या बाजू तयार करतं LHS आणि RHS 2 बाजू आपल्याला बॅलन्स करायच्या असतात. या बॅलन्स करायच्या बाजूमध्ये जे काही आपण ऑपरेशन्स करतो प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ह्या ऑपरेशनला एकत्रितपणे आपण इक्वेशन म्हणतो. तर आपलं इथं क्लिअर झालेलं आहे की एक्सप्रेशन आणि इक्वेशन म्हणजे काय. तर इक्वेशन हे आपल्याला माहित झाल्यानंतर इन वन व्हेरिएबल त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स म्हणजे काय ते एकदा बघायचं आहे. 2x + 5 = 10 असं मी एक एक्सप्रेशन लिहिलंय त्याच्यामध्ये एक अल्फाबेट आहे. जे अल्फाबेट असतात ते अल्फाबेट म्हणजे काय तर आपले व्हेरिएबल असतात. व्हेरिएबल म्हणजे त्या गोष्टीची त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही कन्फर्म नसते. कन्फर्म म्हणण्यापेक्षा ती फिक्स नसते. ती व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होत असते व्हॅल्यू ही चेंज होत असते. व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होत असते तर व्हॅल्यू ही चेंज होत असते व्हेरिएबलची त्याच्यामुळे आपण त्याला व्हेरिएबल म्हणतो. हे बाकीचे जे नंबर्स आहेत ते कॉन्स्टंट असतात ते आपल्याला बदलता येत नाही पण x ची व्हॅल्यू ही आपण बदलू शकतो. त्याचं जे काही काय म्हणतात त्याला उकल जी मिळणार आहे त्या उकलवरून आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ती x ची आपोआप चेंज होणार असते. त्याच्यामुळे आपण या व्हेरिएबलला या अल्फाबेटला आपण चेंजिंग व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. तर हा जो x आहे तो आपला व्हेरिएबल आहे. तर प्रत्येक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल असणं गरजेचं आहे. जर इक्वेशन चालू असेल म्हणजे जर आपण इक्वेशन लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये x म्हणजे कोणताही एक व्हेरिएबल x असू द्या y असू द्या t a b कोणताही अल्फाबेट त्याच्यामध्ये असणे गरजेचे आहे. कारण की तो जो दिलेला अल्फाबेट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या बाजू आपल्याला बॅलन्स करायच्या असतात. हे इक्वेशन सॉल्व्ह करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे की जे काही हा x आहे तो x नेहमी राईट साइडला किंवा लेफ्ट साइडला येतो
इक्वेशन, एकच इक्वेशन असलेले काय करायचे, एकच व्हेरिएबल असलेले इक्वेशन काय करायचे आहे, सॉल्व्ह करायचे आहे. त्याच्यामुळे आता सध्या तरी आपल्याला या दोन व्हेरिएबलची गरज नाही, फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून मी असं सांगते की ज्या इक्वेशन मध्ये दोन वेगळे वेगळे व्हेरिएबल असतात त्याला टू व्हेरिएबल इक्वेशन असं म्हणतात. हे जे आहे आपल्याला ते एकच व्हेरिएबल्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला या धड्यामध्ये इक्वेशन ऑफ वन व्हेरिएबलच सॉल्व्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इक्वेशन्स तयार करू शकतो. 4x + 2 = जर x असेल, हा सुद्धा एक इक्वेशनच होणार आहे. का? कारण की याच्यामध्ये सुद्धा आपण एक व्हेरिएबल वापरलाय, तो पण सेम आहे. दोन्हीकडे जरी असला तरी तो व्हेरिएबल सेम आहे. जर वेगळे वेगळे दोन व्हेरिएबल वापरले असतील तर त्याला आपण टू व्हेरिएबल इक्वेशन म्हणू शकतो. या ठिकाणी वन व्हेरिएबलच इक्वेशन होणार आहे, बिकॉज x आणि हा x म्हणजे दोन्ही व्हेरिएबल घेतलेले असले तरी ते एकच व्हेरिएबल म्हणजे सेम व्हेरिएबल आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. त्याच्यामुळे आपण याला सुद्धा वन व्हेरिएबल इक्वेशन असं म्हणू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला असं कळतंय की जर समजा कोणत्याही ऑपरेशनच्या वेळी x म्हणजे व्हेरिएबल आहे आणि त्याच्यासोबत जर इक्वल टू द साइन आहे तर ते इक्वेशन होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये इथं x ची व्हॅल्यू म्हणजे इथं व्हॅल्यू दिलेली नाही, असं नाही. तर तुम्हाला या ठिकाणी जरी दोन्ही साइडला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला जरी व्हेरिएबल दिसत असला तरी ते काय आहे तर इक्वेशन आहे. अशा पद्धतीने आपण वन व्हेरिएबल इक्वेशन ओळखलं पाहिजे. नंतर जे या वन व्हेरिएबल इक्वेशन मध्ये आपल्याला वेगळे वेगळे ऑपरेशन करायचे, जे की आपण गेल्या वर्षी केलेले आहेत. तुम्हाला थोडेफार माहिती असतील, लक्षात असतील तरी सुद्धा एकदा लक्ष द्या. म्हणजेच काय तर आपल्यामध्ये बघा काय केलेलं आहे, जे काही आपल्याला इक्वेशन दिलेले असतात, सपोज 3x + 2 = 6 असे जे काही इक्वेशन दिले, प्लस दिलंय, मायनस दिलंय, मल्टिप्लिकेशन दिलंय, डिव्हिजन दिलंय, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही वेगळे वेगळे ऑपरेशन्स करायचे ते सगळे वेगळे वेगळे ऑपरेशन्स आपल्याला दोन्ही साइडला करायचे. दोन्ही साइडला तुम्हाला सेम ऑपरेशन करायचे. म्हणजे इकडे जर तुम्ही प्लस केला तर इकडल्या साइडला सुद्धा प्लसच करायचं, इकडे मायनस केला तर इकडे सुद्धा मायनस करायचं. म्हणजे LHS आणि RHS आपल्याला नेहमी सारखी पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण ते ऑपरेशन सुद्धा काय करणार आहोत तर सेमच करणार आहोत. तर अशा पद्धतीने एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. बघा, x + 2 = 4 असं जर तुम्हाला इक्वेशन दिलं असेल तर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहोत तर ही लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड या दोन्हीकडे सेम ऑपरेशन करायचं. ज्या ठिकाणी जो काही आपला व्हेरिएबल आहे त्याच्यासोबतचा जो नंबर आहे त्याच्या ऑपरेशन बघायचे. त्याच्या ऑपरेशन मध्ये प्लस आहे, त्याचा साइन प्लस आहे, मग तो साइन प्लस आहे असलेला जो काही 2 आहे तो सरळ सरळ काय करायचा आहे, डायरेक्टली राईट हँड साइडला गेला की तो मायनस होतो. x = 4 - 2 म्हणजे आपले x चे जे काही आन्सर आहे ते आन्सर निघालेला आहे 2. म्हणजे एवढं लक्षात घ्यायचं की राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड मध्ये आपण एकच ऑपरेशन केलंय. इकडे -2 केला, इकडे -2 केला. बघा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगते. x + 2 = 4, x + 2 इथं -2 केला आणि इथं सुद्धा -2 केला. दोन्हीकडे सेम ऑपरेशन केलेलं आहे. x = हा -2 0 होतो आणि 4 - 2 इथं 2 राहतो, म्हणून x = 2 असं उत्तर आलेलं आहे, येत आहे. तर ते पूर्ण हे 3 स्टेप न करता मी 2च स्टेप मध्ये उत्तर काढलंय. सरळ सरळ इथं असलेला जो x सोबतचा व्हेरिएबल त्याचं ऑपरेशन जे आहे त्याच्या अपोजिट ऑपरेशन आपल्याला काय करायचं, राईट हँड साइडला करायचं आणि x ची व्हॅल्यू आपल्याला निघणार आहे. आता इथं प्लस होता, आपण मायनस केला आणि x ची व्हॅल्यू काढली. आता हे इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण असं करूया, 2y - 2 = 10. जर असं केलं तर आता बघा सिंपल, 2y = हा -2 आहे तिकडे जाऊन प्लस होतो, +2 केला, 2y = 12 झाला. y = हा जो मल्टिप्लाय मधला 2 आहे तिकडे जातो आणि डिवाइड होतो. बेचा खंबारा म्हणजे y = 6. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन निघालेलं आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये प्लस होतं, आपण मायनस केलं. दुसऱ्या इक्वेशन मध्ये मायनस होतं, आपण राईट हँड साइडला जाऊन प्लस केलं. जर समजा अशाच पद्धतीने तुम्हाला तिसरं इक्वेशन दिलं आणि त्याच्यामध्ये जर एक मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे 4 × 24, 4 हा x सोबतचा मल्टिप्लायड आहे, तो राईट हँड साइडला गेला का डिवाइड होतो.
सरळ सरळ x इज इक्वल टू 24/4, x इज इक्वल टू 4 त्रिकम 12 4 चौक 16 4 म्हणजे 4 सक 24 म्हणजे x इज इक्वल टू काय येणार आहे 6 येणार आहे. जर मल्टिप्लाय असेल तर डिवाइड करायचा, डिवाइड असेल तर मल्टिप्लाय करायचा. आणि लास्ट आपला आहे तो ते म्हणजे बघा सपोज x/5 इज इक्वल टू 25 असं जर दिलेलं असेल किंवा मग इथं 10 घ्या तर आपल्याला हा जो x सोबतचा व्हेरिएबल सोबतचा जो काही नंबर आहे तो मल्टिप्लाय डिवाइड मध्ये आहे तिकडे घेऊन आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणजे x इज इक्वल टू 10 इंटू 5 म्हणजेच काय आपल्याला प्रत्येक वेळेस राईट साइड आणि लेफ्ट साइडला काय करायचं आहे इक्वल करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे तर x ची व्हॅल्यू मिळणार आहे. x इज इक्वल टू 15 अशा पद्धतीने आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. असे सगळे इक्वेशन्स आपल्याला काय करायचे तर प्रॅक्टिस सेट 12.1 मध्ये सॉल्व्ह करायचे. त्या x च्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला त्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या ठेवायच्या आणि सांगायचे की कोणत्या व्हॅल्यूने ती x जी आहे तो x जे आहे तो काय होणार आहे LHS आणि RHS सारखा आणणार आहे. असा प्रॅक्टिस सेट 12.1 चा पहिला क्वेश्चन आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्रेशन म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय, RHS आणि LHS कशा पद्धतीने इक्वल येतात, व्हेरिएबल आणि व्हेरिएबल म्हणजे चेंजिंग व्हॅल्यू, व्हेरिएबल का महत्त्वाचं आहे हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. असेच आणखी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून घेणारे व्हिडिओ जर माझे पाहायचे असतील तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी असेच घेऊन आलेले जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत.